आपला धर्म म्हणजे खेळ. लक्षात आलं काय? त्यातनं जर आपण इज्जतीनं राहिलो तर तुम्हाला, आणि ही संस्था कोणाची आहे? महापालिका असली तरी आपली पण आहे ना. आपण इथे कळते का तुमच्याकडे जरी समजा 100-200 रुपये देत असेल म्हणून काय कसं पण टाक कसं पण आहे. आपल्या जागच्या जागी सगळ्या वस्तू उचलायच्या. जेवल्यानंतर आपापलं खरकाटं उचलायचं. आपण खाल्ल्या केळं बिळं खाल्ली तर त्या काउंटीत टाकायचं. जर टाकलेलं तिथं पायथ्यांमध्ये ते येऊन कुणाला देणार नाही. ही शिस्त आपण पण लावली पाहिजे. आपलं पण कर्तव्य आहे का नाही? ग्राउंडवर खेळलं वाईट बीड काय दिसले दगडं बिगडं दिसली तर उचलाय का? आम्ही सरांनीच उचलायची का तुमच्याकडे का रुपये घेतोय? माझ्या म्हणण्यात जर समजा संस्थेने घेतले 100-200 काय तर आहे, संस्था टिकवाय झाली तर काय तर केलं पाहिजे. म्हणून काय कसं पण वापरायला देतोय म्हणून तिथं संडाचं टमऱ्याला तिथंच टाक, ते खाल्ल्यालं तिथंच टाक, स्टिकात तिथंच ते बूट झाडझूड कुणी करायची. ते आपण व्यायाम केला नाही तर कुणाला किल्ल्या मिळणार नाही. सगळ्याचे बाहेर करणार. एक आमचा धंदा नव्हे. आम्ही ही सेवा करायला आलेलो आहे. आमची संस्था आम्ही काय करायला आलो आहे काय? तुमच्याकडे कुठली एवढीच अपेक्षा आहे. जसं दिलं तसं ठेवा. कारण काय रंगरंगोटीला ह्याला 10 पैसे मिळणार. महापालिकेत आमचा आम्हाला कोण मदत करत नाही. दारूला बाटलीला पैसे देतात पण चांगल्या कामाला कोण देत नाही. लक्षात ठेव. लक्षात आलं का तुम्हाला? हे म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला पण कसं मिळेल हे राहील ठेवलेलं पाहिजे. तुम्हाला बोललेलं दिसते मी काही इथलं आम्हाला काम करा माझं कोण बायकापूर मी काय येणार आहे? केलं तुमच्यासाठी बाळांनो, आम्हाला मिळालं म्हणून केलं. हे टिकवा म्हटले आणि टिकव जाणं. आता मॅच संपल्यानंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर ग्राउंड एक फेरी मारायची. काय दिसले तर घाण बाटली बिटली असते अजून ओपन असल्यामुळे उचलायचं. आपण आपलं हे केलं. बूट टाकल्या जागी, चप्पल टाकल्या, स्टिक टाकल्या जागी. बसायला पण बरं वाटते का नाही? तिथंच बसताय, तिथं जोडतायचा, तिथं झोपतायचा. मग घाण वाटणार नाही ती? आणि तुमचीही कुणाला घाण आहे? आणि संस्थांची बेईमानी मारली तर तुम्हाला यश येणार नाही. हे माझा शाप समजा, नाही तर माझं योजे म्हणा. ज्याच्याशी राहतो त्याशी इमानं राहिलं तरच यश येतं. एवढंच तुम्हाला सांगणं आहे. आणि मोठं झालं खेळायला विसरू नका. आणि तब्येत चांगली आहे तर सगळं चांगलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय सावजी सरकार, कोल्हापूर.